लोकांनी फक्त शब्द वापरलेत. गरिबी, ज्यांचा वाढदिवस आहे ना देशमुख साहेबांसाठी, ऐका, हे गरिबी बिरिबी हे भाषणातले शब्द आहे. कोण गरीब आहे? कोण गरीब आहे? बसलेल्या पैकी त्यांना बोटवर कर, तुला मी 10 मिनिटात श्रीमंत करतो. कोण गरीब आहे? टापा हाणायच्या जनता नादी लावायची फक्त. कोण गरीब आहे? गरीबच कोणी नाही. तुमचं काय मत आहे? कोण गरीब आहे? अरे गरीबा इतकी दारू कोणीच पेत नाही. तुम्हाला पुढे सांगा, गरीबा इतका किडाच कोणला नाही. काय मत आहे? कोण गरीब आहे? अरे हे आपण स्टेजवर बसलो ना, सगळा देशमुख परिवार, हे माझ्यासमोर बसलेले आपले वारकरी, गरिबी तुम्ही सांगायचे नाही. गरीब आपण पाहिली नाही, गरीब आपण अनुभवली. बसलेल्या सगळ्या लोकांनी, स्टेजवरच्या खालच्या महाराज मंडळी सगळ्यात, इनेकर सगळ्यात, चोपदार सगळ्यात, गरिबी आपण अनुभवली, अनुभवली. भाषण करून गरिबी करते का? गरिबी आपण पाहिली नाही, गरिबी अनुभवली. आपण जेवढे लहानपणी गरीब होतो तेवढा आज एकही माणूस गरीब नाही. तुमचं काय मत आहे? आजच्या एखाद्या गुरुजीला म्हणावं तू, आजच्या एखाद्या गुरुजीला म्हणावं तू फक्त थिगळ शब्द कसा शिकवणार पोराला? थिगळ, थिगळ, याला थिगळ म्हणतात. शिकवा. येईल. अरे आपण इतकी गरिबी काढली सगळ्यांनी, देशमुख परिवाराने. आपण, अरे ह्या सणाला चपाती होती तर त्या सणाला होती, भात पाहायला मिळत नव्हता, भजे खानदानीत नव्हते, चिमणीवर अभ्यास केलाय आपण. वाद संपली तर आई लुगड्याचा पदर फाडीत होती, तो वळून वाद करीत होती. बाप कंदील घेऊन बैलांना पाणी पाहिजेत होता. 7वी पर्यंत आपल्याला पाठी होती, तिला साठा नव्हता, नुसतं खापर होतं. खापराची फोडी तर म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाठी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती. मग थुका काय तेव्हा आपण एका बोटाने लावित नव्हतो. पेन्सिलीत आपण खातच होतो. कमरेला पट्टे नव्हते, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा, देवला का आटा उतरायचा. हो, दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण. तिच्यात काही दप्तर नव्हतं, कवठ, बोर, चिचा, आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती. अख्खा मोकळा कार्यक्रम नवी बोलत. तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं. आपण सगळे आंघोळीला वड्याला, चड्ड्या वड्याच्या कडाला, मंडळी वड्यात. बाहेर यायचं, वाळूत पसरायचं, तापलं का परत पाण्यात. अंतवर जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच, अख्खी मोकळी गँग पडायची. खरंय का खोटंय? बोला, खरंय का खोटंय? एका विषयाला 3 विषयाला 1 वही. इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, एकच वही. सल कधी नाही. गणिताची वही म्हणजे काय? जुन्या वहीचे सगळे पानं फाडून एकत्र वही करायची, ती गणिताला. होतं का आपल्याला काय? आता हे एवढ्या एवढ्या कार्ट्यांना बाटलीतलं पाणी आहे. आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी? काच पाणी, काच काय कार्यक्रम होता, आला का दगड सापडायचा. दगड नाही सापडला का थोडं मागं सरक, थोडं पुढं सरक. त्याला गाडा म्हणायचे, गाडा. खरे गरीब आपण होतो. पण आता देशमुख परिवारावर मोठे दिवस चांगले आले, ही आई वडिलांची पुण्य आहे. आणि हा आई वडिलांचा आशीर्वाद आहे. कुणी उठणं हे मोठे चालत नाही. काही लोक म्हणतात नुसते श्रीमंत. काय करते ते श्रीमंतीला? कपाट भर नोट आहे काहींच्या घरात, पण झोपायच्या गोळ्या आहेत. फालत व्हायची गोळी, उतण व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. तर जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना 1, निम झाले पण उठताना 1. तू एकच गोळी घेन, गाव मोकळं कर. का आला सगळं तो मारायला? काही लोक म्हणतात तो नुसतं श्रीमंत. किती श्रीमंत असू द्या, अजून लोक तोंडाने जेवतात. मग तो लय पैसा आहे तुझ्याकडे, जागा बदलव, इकडे बंद कर, इकडे सुरू कर.
हे श्रीमंती गरिबी हे सगळे आई वडिलांच्या आशीर्वादाचे खेळ आहेत. आणि जुन्या माणसांनी 4 गोष्टी केल्या आजोबा आजीने. कोणत्या ऐका. 1 काळ्या आईची सेवा, 2 गोठ्यातल्या गायीची सेवा, 3 दरवाज्यातल्या हातीची सेवा आणि नीतीचा व्यवहार. जुने माणसं 90 वर्ष जगले. 1 काळ्या आईची सेवा, 2 गोठ्यातल्या गायीची सेवा, 3 घरातल्या आईवडिलांची सेवा आणि 4 साधू संतांची सेवा. फुकाट नाही. मग वाढदिवसाला सुरुवात करण्यापूर्वी अगोदर 5-7 वाक्य सांगतो आणि मग अभंगाला सुरुवात करतो. चालन. 1 वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा देताना पाया पडून सगळ्या लोकांना सांगतो. पहिले वाक्य हेनरिकचे वाक्य आहेत. अंगातली ताकद जपून वापरा. एक दिवस हे शरीर म्हातारा होणार आहे आणि शरीर तुमचं थकलं की तुम्ही जगातून संपले. तुमचं काय मत आहे? भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम बंबात आहे. पुढे सांगा. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. लोक फक्त तुम्हाला सीझन पुरते वापरून घेणार आणि सीझन संपल्यावर सोडून देणार. तुमचा वापर यूज अँड थ्रू आहे. तुमचं काय मत आहे? सुधारत एक तुम्हाला मी काय म्हणतो. झाले बधीर. अजून तर सुरुवात व्हायची. अजून 10 मिनिटांना तुम्हाला काहीच सुधारणार नाही. बधीर व्हाल तुम्ही. बधीर. आपलं कीर्तन ऐकलं 2-4 दिवस उतरत नाही माणसाला काय. 1 ऐका. तरुण माणसाचा वाढदिवस आहे. अंगातली ताकद टपऱ्या पेटवायला वापरू नका, दंगली करायला वापरू नका. दान धर्मासाठी वापरा आणि भारत मातेसाठी वापरा. आणि तरुण पोरांना पहिलं वाक्य सांगतो. या दंगली दुंगलीत पडू नका. हे टपऱ्या पेटवणं बिटवणं याच्यात पडू नका. हे केस कमी आहेत अंगाची एवढी गावं पाहिलीत मी. आणि माझ्या कीर्तनातली वाक्य पुस्तकातली नाहीत, सगळी अनुभवाची आहेत. हा फरक जरा ध्यानात ठेवा. ही वाक्य नुसती पाठ केलेले नाहीत किंवा पुस्तकातली नाहीत, ती वाक्य स्वतःच्या अनुभवातले आहेत. ते मोबाईल बंद करे बरं. तुम्हाला पाया पडून सांगतो पोरांनो. पाया पडून सांगतो सगळ्या तरुण पोरांना. जिंदगी बर्बाद करू नका. तुमचं काय मत आहे? पोरांनो, लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे आहेत. लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही दंगली करताना टपरी टुपरी जवळ दिसली तर पाया पडून सांगतो पोरांनो 10 वर्षाची शिक्षा आहे. तुम्ही येडे होऊ नका. आणि आतापर्यंत आत गेलेले सगळे गरीबाचे आहेत. एक सुद्धा मोठ्याचा गेला नाही आणि मोठ्याचा कधी जाणार नाही आणि मोठे जाऊन देणार नाही. तुम्ही हाताने मरू नका. याचं कारण तळतळीने सांगतो पोरांनो. तुम्हाला भविष्य आहे. तुम्हाला माहित नसेल पोरांनो, आज जगातलं कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. उद्या जर तुम्ही तब्येत कमवली तुम्हाला पोलीसमध्ये जायचं आणि दाखला जर चुकीचा मिळाला तर तुमची जिंदगी संपेल. पोरांनो, तुम्ही उद्या छाती कमवली, उंची कमवली, मिलिटरी जायचंय, दाखला चुकीचा मिळाला, संपला कार्यक्रम. उद्या तुम्ही ऍग्री केलंय, कृषीचं दुकान टाकायचंय, संपला विषय. उद्या तुम्ही बी फार्म केलंय, मेडिकलचं दुकान टाकायचंय, संधी उकेल. तुमचं काय मत आहे? येडे होऊ नका पोरांनो. स्वप्न आहे तुमच्या आईचं तुम्हाला सुखी झालेलं पाहिजे. स्वप्न आहे तुमच्या बापाचं की तुम्हाला सुखी झालेलं पाहिजे. लोकांचे भोंगे बांधून तुमची जिंदगी बर्बाद करू नका. संतांच्या विचारात तुमची जिंदगी घालवा. 1 अंगातली ताकद जपून वापरा. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? बोला. आणि याच देशमुख साहेबांना खऱ्या शुभेच्छा. 1 अंगातली ताकद का मारामाऱ्या करायच्या. 2 खिशातला पैसा जपून वापरा. पैसा जपून वापरा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती पैसे? दरिद्री.